बिग बॉस मराठी सीझन 6चा प्रवास कसा होता? तुझ्या तुझ्या काय आठवणी सोबत घेऊन चाललायस आता? खूप इंटरेस्टिंग होता सीझन 6 माझ्यासाठी. फर्स्ट टाइम मी हे केलं होतं, एक रियालिटी शो माझा फर्स्ट टाइम होता. आणि आठवणी तर खूप आहेत माझ्या आतमध्ये आणि मला अजूनही असं वाटतंय की परत जावं त्या घरामध्ये आणि अजून चांगलं परफॉर्म करावं किंवा अजून टाइम स्पेंड करावा. आता राखी पण येते घरामध्ये, तर मला असं वाटतं मी मिस करतोय की कुठेतरी की आता मी जे बाहेर आलोय ते आता मला परत आत जायचंय आणि एक्सपिरियन्स करायचा राखी सोबतचा एक्सपिरियन्स किंवा अजून मला गेम कळायला लागला होता, खूप लेट कळायला. बट आता असं वाटतं की मिस करतोय मी खूप घराला. तू बाहेर आलास तेव्हा राकेश आणि आयुष खूप भावुक झाले होते आणि राकेशची तुझं नातं खूप क्लोज होतं, आयुष सोबत सुद्धा क्लोज होतं. नेमकं काय सांगशील या दोघांसोबतच्या नात्याविषयी? राकेश माझ्यासाठी एकदम मोठ्या भावासारखा होता. चांगले चांगले सल्ले द्यायचा मला, आम्ही गोष्टी शेअर करायचो एकमेकांशी. आणि गेम बद्दल मी ते सल्ले घेत नव्हतो मोस्टली, पण ऍज अ लाईफ पुढे बाहेर येऊन काय करायचं काय नाही करायचं, तर ते त्याचे सल्ले तुम्हाला द्यायचा. तर आमचा एक चांगला बॉन्ड होता. आणि आयुष आणि माझं एक फ्रेंडशिपचं नातं होतं, खूप चांगलं फ्रेंड्स, लाईक बेस्ट फ्रेंड्स बोलू शकतात. तसं आमचं नातं होतं. आम्ही बेड शेअर करायचो एकमेकांशी, परत आमचे कपडे आम्ही शेअर करायचो एकमेकांशी. शूज सॉक्स सगळं आम्ही लाईक मिक्स करूनच यूज करायचो. एक चांगला बॉन्ड होता. फर्स्ट डे पासून तोच माझा फ्रेंड होता तिकडे, आणि आमचा खूप चांगला बॉन्ड आहे दोघांचा. पण काय झालं नेमकं नंतर की एवढं टोकाला गेलं तुमचं नातं? टोकाला गेलं असं नाही, कुठेतरी मला हर्ट झालं. त्यांनी मला नॉमिनेट जे केलं होतं ते थोडंसं मला हर्ट झालेलं होतं. बट आम्ही ते नंतर सॉर्ट केलंय त्या गोष्टीला. विशाल सोबत सुरुवातीला टक्कर झाली होती तुझी, पण जोडी बेडी टास्क नंतर तुम्हा दोघांची मैत्री झाली. तर काय सांगशील, कसा झाला हा bond? बॉन्ड म्हणजे आमचं असं काय पर्सनली असं बाहेरूनच वाद घेऊन नव्हतो आला. त्या टास्क मध्ये थोडंसं बाचाबाची झाली होती आमच्यामध्ये, थोडंसं खूप एक्स्ट्रीम झालं होतं, नो डाऊट. पण नंतर जसं गोष्टी बदलतात किंवा आम्ही फ्रेंड झालो पुढे जाऊन, आमच्या दोघांच्या वाईब मॅच होतात. त्याला पण जिम करणं, आमचं डाएट वगैरे ऑलमोस्ट सेम आहे. आम्ही बंधनात येऊन आम्ही एकत्र झालो, तर आमच्या बऱ्याचशा गोष्टी मॅच होत होत्या. आणि ऍज अ पर्सन तो चांगलाच आहे, पण त्या गेमसाठी तर थोडं पुढे मागे करावंच. या आठवड्यात तुझा सगळ्यात जास्त वाद झाला तो म्हणजे रोशन सोबत. काय सांगशील आणि रोशनच्या गेम बद्दल तुला काय? रोशनचा गेम तर असं मला वाटत नाही काय आहे, किंवा कुठला तो असा गेम प्लॅन करतोय किंवा त्यांनी करून ठेवलाय. मी त्याला खूप जसं की तुम्ही बघतोय, तुम्ही 1.5 तासाचा एपिसोड बघतात, आम्ही 24 तास घरी असतो. पण कुठेही मुद्दा मांडताना किंवा टास्क मध्ये तर फिजिकली तो स्ट्रॉंग आहे, नो डाऊट. तो टास्क खेळतो, बट अजून जिंकताना मी त्याला बघितलं नाही कधी माझ्या समोर तरी. विशालचा तो ऑपोजिट खेळत, तो एकटाच माझ्या अपोजिटलाच खेळतो. कधी जिंकताना पण मी बघितलं नाही त्याला माझ्यासोबत तो जिंकलाय. आणि गेम प्लॅन म्हणजे तो डोकं लावून कधी खेळत नाही, फक्त ताकदीचा उपयोग करतो. आणि दुसरं म्हणजे विशाल त्याला चालवतोय, मला असं कुठेतरी वाटतं की तो बाहेरून पण बघेल ना गेम त्याचा स्वतःचा, तो पण तेच बोलेल की अरे मला कुठेतरी विशाल रूल करत होता. तर आहे त्याचा गेम प्लॅन तर काही नाही, विशाल बोलेल तसा तो करतोय. आता मला असं वाटतं की घरामध्ये विशालला टफ द्यायला किंवा असा एक गेम प्लॅन असं वाटत नाही रोशनचा काय आहे. आणि रोशन त्याच्या ऑपोजिटला जाणार नाही. तर बघू पुढे जाऊन काय होतं. घरात तुला वावरताना फेक कोण दिसत होतं आणि बाहेर पाहिल्यावर स्पर्धकांबद्दल काही वेगळं जाणवतंय का तुला? फेक मला वाटतं थोडस, सागर मला फेक वाटत होता थोडासा घरामध्ये पण आणि बाहेर आल्यावरती पण दोन्ही साईडने बोलणं. विशाल तर गेमसाठी करतोय मला माहितीये, बट सागर असं मला वाटतं की त्याच्या स्वभावामध्येच कुठेतरी आहे की टोमणा मारणं किंवा इकडचं तिकडे करणं, कोणाची बाजू घेणं, तर ते आहे. टॉप 5 कोण असतील तुझ्या मते? टॉप 5 मला असं वाटतं की तन्वी असेल, विशाल असेल, त्याच्यानंतर आयुष असेल, जर चांगला तो पिकअप घेतला त्याने. मे बी रुचिता असू शकते, आणि राकेश रापट मला वाटतं. टोळीबद्दल तुझं मत काय आहे आणि विशेषतः अनुश्री आणि रुचिता बद्दल? टोळीबद्दल तर मग ते खूप स्ट्रॉंग आहेत चौघही ज्या टोळीमध्ये आहेत. टोळी खूप छान वाटते मला असं बघायला. फक्त मला कधी असं वाटलं नाही की त्यांच्यात एंटर करावं टोळीमध्ये, कारण कसं आहे की त्यांचे जे नेगेटिव्ह वाईब्स खूप आहेत. ते नेहमी 24 तास फक्त गेम बद्दल आणि कोणाची कशी वाट लावायची, कुठला मुद्दा शोधून काढायचा, त्यांच्यामध्येच ते लागलेले असतात कंटिन्युअस. नॉर्मल टॉक्स नसतात त्यांचे कधीच. पण ठीक आहे, त्यांच्यासाठी तो गेम प्लॅन असू शकतो. ते चांगले खेळतात, नो डाऊट. त्यांचा भाऊ पण बोलतात की त्यांचा प्लॅन्स वगैरे खूप चांगले असतात. आणि राहिला प्रश्न रुचिता आणि अनुष्ठिता, तर मला असं वाटतं रुचिता थोडीशी भांडखोर आहे. ती आधीपासून मला ओळखते गेमच्या, म्हणजे घरात जायच्या अगोदरपासून आम्ही फ्रेंड्स आहे. तर तिचा स्वभाव थोडासा आहे कुठेतरी भांडणारा.
म्हणून ती स्वतःचे मुद्दे नसतात, पण ती दुसऱ्याच्या मुद्द्यामध्ये तिचं चालू असतं बोलणं किंवा काय. आणि अनुश्री तर मला अनुश्रीचा गेम प्लॅन वाटत नाही. जर अनुश्रीचा गेम प्लॅन मी क्रॅक केला, तिचं कसं असतं, जर घरातले बोलतायत 9 आहेत ना, तर मी 6 बोलणार. तिचा हाच गेम प्लॅन, की घरातले जे बोलतात त्याच्या ऑपोजिट, बस. बाकी अजून काही गेम प्लॅन. बाहेर आल्यावर तू आता कोणाला सपोर्ट करणार आहेस? सपोर्ट मी करीन आयुषला. मध्ये थोडंसं झालं होतं, पण पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये, पण तो पोटेन्शियल लावत नाही गेम मध्ये. आणि विशालला सपोर्ट करेन मी, कारण जे आमचं बॉन्ड झालंय या ह्याच्यामध्ये वीक मध्ये, मला कळलंय, म्हणजे कळालंय मला की विशाल कसा आहे, स्वभाव त्याचा कसा आहे. तो फक्त गेमसाठी करतोय किंवा जे पण काय. विशालला सपोर्ट करेन मी, आयुषला करेन सपोर्ट. प्राजक्ता पण खेळते आहे, बट प्राजक्तानी कारण थोडे स्लो वाटतात मला गेम मध्ये, बट ऍज अ पर्सन प्राजक्ता खूप चांगली. तुझ्या मते असे कोणते सदस्य आहेत जे घरात राहण्याच्या पात्रतेचे नाहीयेत आणि का? पात्रतेचे नाही, मला वाटतं की रोशन एक आहे, पात्र नाही वाटत मला. कारण फक्त फिजिकली स्ट्रॉंग असणं किंवा टास्क मध्ये फक्त परफॉर्म करणं म्हणजे गेम नसतो. घरामध्ये पण काहीतरी इन्व्हॉल्वमेंट लागते. जसं की मुद्द्यावरती बोलणं. गेम म्हणजे काय असतं की मुद्द्यावरती बोलणं किंवा करेक्ट बोलणं, कुठला तरी मुद्दा पकडून बोलणं, कोण चुकतंय त्याला बोलणं. तर ते नाही, मला वाटतं त्याच्याकडे पोटेन्शियल तेवढं नाहीये. फक्त टास्क मध्ये तो परफॉर्म करतो, बट मुद्दे बरोबर मांडत नाही. टास्क तो समजून घेत नाही बेसिकली. कुठला पण टास्क येतो तर पहिला ते समजलं पाहिजे की पुढे काय करायचंय, कशाबद्दल बोलायचंय. तो फक्त बोलतोय, आता सध्या तोंड उघडतोय, बट करेक्ट ठिकाणी तो बोलत नाही.